मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईमध्ये पोहोचलेत। आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईमधल्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाले। जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी दिलेली मुदत आज संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला गणपती बाप्पाचीही स्थापना केली आहे। मराठा आंदोलकांना आझाद मैदानाची जागा कमी पडली आहे आणि आंदोलक आझाद मैदानाच्या बाहेर सीएसएमटी स्थानकाच्या रस्त्यावर दिसतात। या सगळ्या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात आझाद मैदानावर। माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, आत्ताची अपडेट काय आहे? कारण मगापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सगळे आंदोलक हे सीएसएमटी स्थानकावर होते, पाऊस सुद्धा तिथे सुरू होता, त्यामुळे सुद्धा गोंधळाची परिस्थिती होती। आता सगळं शांत आहे, आंदोलक मैदानात आहेत की अजूनही आजूबाजूलाच विखुरलेले आहेत? आपण बघतोय की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी जे आहे ते मुंबईत दाखल झाले। सध्या ते या स्टेजवरती जे आहे तिथे आराम करतायत। मात्र आपण दुसरीकडे राजकीय हालचाली किंवा सत्ताधाऱ्यांच्या प्रशासनाच्या हालचाली जर बघितल्या तर रश्मी शुक्ला जे आहेत पोलीस महाराष्ट्राच्या महासंचालक, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेल्या होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी सांगताना त्यांनी म्हटलंय की मी सकारात्मक जो आहे ते आम्ही पाठिंबा देणार आहोत। मात्र दुसरीकडे जर आझाद मैदान किंवा आसपासची परिस्थिती जर आपण बघितली तर आझाद मैदानावरती जे आहेत तब्बल 5000पेक्षा जास्त मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सातत्याने त्यांची घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। आपण बघतोय की जर आपण पूर्ण कॅमेरा जर पॅन केला तर आपल्या लक्षात येईल की मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि पाटील पाटील अशा सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत। 6 वाजेपर्यंत जी आहे ती पोलिसांकडनं, मुंबई पोलिसांकडनं या आंदोलनाला जे आहे ते परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र 6 नंतर ही परवानगी एक्सटेंड होते का, परवानगी पुढे दिली जाते का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र सध्या पाटील जे आहेत, मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आराम करत आहेत। मात्र जो मराठा समाज इथे आंदोलनासाठी आलेला आहे तो मात्र मुंबई आझाद मैदान, सीएसएमटी परिसर आणि त्याचबरोबर चर्चगेट परिसर, एकूणच जो हा टाउनचा जो परिसर आहे, मुंबईचा मुख्य भाग जो आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे। गाड्या ज्या आहेत त्या आझाद मैदानाच्या बाहेर लागलेल्या आहेत। मुंबई पोलिसांनी 20 अटी शर्तींसह या मोर्चाला परवानगी दिली होती, त्यामुळे त्या नियम अटी शर्तीचं पालन होत आहे की नाही या संदर्भात सुद्धा जो आहे मुंबई पोलीस आढावा घेत आहे। त्या व्यतिरिक्त आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते वारंवार माध्यमाशी बोलताना आणि आंदोलन करताना बोलताना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की नियमांचं, पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचं आपण पालन करायचं आहे, कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ जो आहे तो करायचा नाहीये असं मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे मनोज जरांगे पाटील 6 वाजेपर्यंत ज्यांना या आंदोलनाची परवानगी दिलेली आहे ते 6 नंतर काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र दुसरीकडे आपण बघतोय की महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा या निमित्ताने तापलेलं आहे, त्यामुळे एकूणच महाराष्ट्र सरकारची याकरता काय भूमिका आहे याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष। आणि काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेस आंदोलन शांततेने सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आणि लोकशाही मार्गाने जे आंदोलन होईल ते अडवण्याचं सरकार काही प्रयत्न करणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अर्थात यामुळे मूळ जी मागणी आहे त्यावर काय तोडगा निघेल हे स्पष्ट झालेलं नाहीये। पण तुम्ही बोलत असताना ज्योत्स्ना, आजूबाजूला प्रचंड आवाज येतोय, काय नेमकं होतंय तिथे? घोषणाबाजी होतीये की काही गोंधळाची परिस्थिती आहे? आपण बघतोय की या ठिकाणी जी आहे ती घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात आहे, कारण आंदोलक जे आहेत त्यांचे हीच मागणी आहे की आंदोलनाला जी आहे ती परवानगी मिळावी। दादा, काय सांगाल? कॅमेऱ्याकडे बघून सांगाल की काय तुमची मागणी आहे? मनोज जरांगे पाटील साहेब जे आहेत ते सध्या आराम करतायत, पोलिसांची परवानगीचा वेळ वाढवेल असं वाटतं का तुम्हाला? परवानगीची वेळ वाढलीच पाहिजे, कारण इथं मराठ्यांची लोकसंख्या पाहता त्यांच्या मागणी हा किती गांभीर्याने घेतल्या पाहिजे त्या स्वरूपात मला 100% खात्री की परवानगीची वेळ मर्यादा वाढली पाहिजे। अथवा काय होईल की याच्यामध्ये जे दुसऱ्या गोष्टी आहे, बरेच गैरसोय झाले, पावसामुळे बरेच जणांना अडचणी आलेल्या आहे। तर माझं वैयक्तिक मत आहे की परवानगी मिळाली पाहिजे, कारण मराठा हा एक डिसिप्लिन आधीपासून बघितलंय तुम्ही किती पद्धतीने नेहमी आंदोलन नेहमी शिस्त पद्धतीने आंदोलन चालत आलेत। हजारोने मोर्चे झालेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे झालेले। याच्या 8 वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चा ज्यावेळी घडला होता त्यावेळी सुद्धा काही राजकीय लोकांनी त्यांची पोळी भाजली, म्हणून काही मराठ्यांनी त्यांचं ऐकून मोर्चामध्ये आम्हाला न्याय मिळाला असं समजून त्यावेळी मनोज दादा इथं होते, पण ते याच्यामध्ये नव्हते। पण आज कळून चुकलेलं आहे की ही इज द ओनली वन
त्यांना काही कुठल्याही गोष्टीचा एकही रुपयाचा फायदा गरजेचा नाही आहे, त्यांना समाज महत्त्वाचा आहे. म्हणून माझी मनापासून सरकारला आणि न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी सरकारला विनंती म्हणतायत. दादा काय सांगाल तुम्ही? मोठ्या संख्येनं इथं तरुण मंडळी आलेली आहे, कॅमेऱ्याकडे बघून सांगाल काय तुमचं म्हणणं आहे? मॅम, मराठा आरक्षण हा मिळेल पाहिजे, कारण की गरिबांचे जे मुलं आहेत त्यांना सर्व गोष्टी अवेलेबल पाहिजे मॅम. आपण बघतोय की कविता या ठिकाणी जे आहे मराठा समाजाचे तरुण मंडळी सुद्धा या आझाद मैदानाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांची सातत्याने एकच मागणी आहे की जे आरक्षण जे तरतुदी केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपण बघतोय की एका बाजूला मनोज जरांगे पाटील जे आंतरवली सराटीतून मुंबईमध्ये पोहोचलेले त्या आंदोलनाला हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं जे आहेत ते मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आले होते. मात्र या ठिकाणी पोलिसांची परवानगी जी आहे ती 20 अटी शर्तीसह जी आहे ती आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परवानगी मिळाली होती. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की शांततेने आंदोलन चालू आहे आणि कविता खरोखरच हे आंदोलन जे आहे ते शांततेने चालू आहे. इथे आपण आझाद मैदानावरती ज्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी दिली आहे त्या ठिकाणी ही घोषणाबाजी ही नारेबाजी चालू आहे. मात्र आतापर्यंत मराठा समाजाची जेवढी आंदोलनं झाली त्यामध्ये आपण बरीच शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही आंदोलन आपण बघितलेली आहे. मात्र त्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या मूळ मागण्या कधीपर्यंत पूर्ण होत आहेत हे बघणं सुद्धा बरोबर. आणि महत्त्वाचं आहे. राज्य परत एकदा मी सरकारचं काही शिष्टमंडळ भेटायला येणार आहे का? चर्चा होणार आहे का? आंदोलनासाठीची मुदत वाढवून दिली जाणार आहे का? जी वेळेची मुदत दिलेली आहे ती संध्याकाळपर्यंतची, याही प्रश्नांबद्दल तुम्हाला विचारायचंय. तुम्ही आपल्या सोबत राहात ज्योत्स्ना, पण त्याचसोबत शुभम उमाळे आपले प्रतिनिधी हेही आपल्या सोबत आहेत. शुभम, खरं तर 4 वाजून गेलेले 5 वाजायला आलेले आहेत, जेवणाची वेळही टळून गेलेली आहे, पण इतक्या मोठ्या संख्येनं जर आंदोलक आझाद मैदानावर जमले असतील तर त्यांची किमान व्यवस्था खाण्यापिण्याची होऊ शकलेली आहे का? कारण पाऊसही आज मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कविता, सकाळी आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी पोहोचलेले दिसून येत आहेत. आणि अशामध्येच जसं तू म्हणालीस त्यानुसार जेवणाची व्यवस्था असेल किंवा मग अन्य व्यवस्था असेल ही कुठेतरी अपुरी पडत आहे. अर्थातच आझाद मैदान हे अपुरं पडलेलं आहे, कारण की इतक्या मोठ्या संख्येने जे आहेत मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत. अर्थातच बघायला गेलं संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, अजून सरकारतर्फे कोणी या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलं नाहीये. फक्त देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि चर्चा करू, आपण बोलून चर्चा करू अशा पद्धतीने एकंदरीतच त्यांचा कल होता. मध्ये असाल तर आजूबाजूची परिस्थिती दाखवा ना आम्हाला. काय आता आझाद मैदानाची परिस्थिती आहे? नाही कविता, मी मैदानाच्या बाहेरच्या दिशेला आहे. सध्या बघू शकतो रस्ते जे आहेत ते थोडेसे मोकळे झालेले आहेत. मुंबईकरांसाठी जरा रस्ते जे आहेत ते मोकळे झालेले आहेत, पण गाड्या मात्र जे आहेत ते या ठिकाणी अशाच लागलेल्या दिसून येत आहेत. अर्थातच कविता, आपल्यासोबत बोलण्यासाठी एक महत्त्वाचा क्षण या ठिकाणी मला दिसलेला आहे, तो म्हणजे असा की या ठिकाणी संध्याकाळच्या जेवणाची तयारी जी आहे ती होताना दिसून येत आहे. बघू शकतो टेम्पो आहे, टेम्पोच्या बाजूला ताडपत्रीच्या सहाय्याने कशा पद्धतीने इथे गॅस आणलेला आहे. मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांनी गॅस आणलेला आहे आणि मस्तपैकी मसाला भात बनवण्याची या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि अर्थातच त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत, पण कशा पद्धतीने मराठा आंदोलक हे या ठिकाणी आहेत बघू शकतोय. रस्त्यावर त्यांनी गॅस स्टोव्ह जो आहे तो ठेवलेला आहे, सिलेंडर त्यांनी आणलेला. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला ही माहिती देत होते. अनेक मराठा आंदोलक जे सध्या मुंबईच्या रस्त्यांवर आहेत ते स्वतःच्या जेवणाची स्वतः सोय करतात. अर्थात या सगळ्या आंदोलकांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. मुंबईला येताना तयारीनं या अशा सूचना आंदोलनाच्या पूर्वीच त्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जे आंदोलक मुंबईमध्ये आहेत ते स्वतःच्या खाण्यापिण्याची सोय करतात आणि ती करता यावी इतकी सामुग्री त्यांनी घेऊन ते सोबतच आलेले आहेत. पुन्हा एकदा ज्योत्स्नाकडे जाऊया. ज्योत्स्ना, सकाळपासून हे म्हटलं जात होतं की महाराष्ट्र सरकारचं एक शिष्टमंडळ संध्याकाळपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येईल. असं कुठलं शिष्टमंडळ आज येणार आहे का? कारण मुख्यमंत्र्यांनी पण याबाबत काही फार माहिती दिलेली नाहीये. आपण बघतोय की याबाबत जे आहे ते अद्याप सरकारकडून कोणतीही माहिती जी आहे ती आलेली नाहीये. तर दुसरीकडे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ही कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. अनेक जे आहेत ते दुसरे म्हणजे आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळाले. मात्र सरकारकडनं जे आहे ते अजित पवार गटाचे काही नेते पाहायला मिळाले. मात्र भाजपचे किंवा मुख्यमंत्री जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून अजून कुठले शिष्टमंडळ इथे भेटायला येत आहेत वगैरे अशा प्रकारची कोणतीही माहिती किंवा कोणती त्या ठिकाणी चर्चा जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. पण मात्र कविता, या ठिकाणी जो काही जल्लोष आपल्याला पाहायला
पाहतोय, जो काही एकच मागणी त्यांची पाहायला मिळते, त्यावरून यांचा उत्साह, कारण आता काहीचे क्षण उरलेले आहेत, अगदी काहीसा वेळ उरलेला आहे परवानगीचा. 6 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे आणि ही 6 वाजेपर्यंतची परवानगी कधीपर्यंत असेल तोपर्यंत मग मुंबई पोलिसांवरती सुद्धा अनेक ताण येऊ शकतो. आपण काही कार्यकर्त्यांना परत बोलणार आहोत. दादा, काय सांगाल, आता 6 वाजेपर्यंत परवानगी होती आणि 6 वाजेला आता अवघे काहीसा वेळ आहे, राज्याचं अजून कुठलं सरकारचं शिष्टमंडळ इथे आलेलं नाहीये, तशी काही माहिती तुम्हाला मिळाली आहे का? मॅम आम्ही एकच बोलतो, आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, बस एवढंच मॅम. कोणी भेटायला येणार आहे असं काही कळालं का? नाही मॅम, कसं आता सर्व नेत्यांनी आम्हाला आरक्षण द्या पाहिजे, बस एवढं बोलू शकतो. मागणी आहे, पण बघतोय की बरेच सारे इथे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कोणत्या नेत्यांचा आम्ही विरोध करत नाहीये, मात्र या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशाच प्रकारची मागणी आहे. आता जर आपण बघितलं आताच्या घडीची वेळ, एकदा पूर्ण आझाद मैदानाचा व्ह्यू एकदा दाखवता येईल का? आपण बघूया की या ठिकाणी जे आहे ते पाऊस सुद्धा प्रचंड गोंधळ आहे, पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्या ठिकाणून ज्योत्स्ना आपल्याशी बोलतात त्यांच्या आजूबाजूला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर जिथे आहेत त्याच्या अगदी बाजूला ज्योत्स्ना सध्या उभ्या आहेत आणि ज्योत्स्नाकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. त्या अगोदर शुभमकडे जाऊयात. शुभम, मगाशी तुम्ही दाखवत होतात आंदोलक स्वतःची तयारी स्वतः नेमके कसे करतात, खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करतात. मुंबईमध्ये आजचा दिवस शुक्रवारचा वीकेंडचा दिवस असतो. खरं तर मुंबईकरांचा कामावरून घरी जाण्याची ही वेळ असते, सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची याबाबतची काय प्रतिक्रिया आणि आंदोलक स्वतःची तयारी कशी करतात, सगळं सांगाल. कविता, खरं बघायला गेलं तर शुक्रवारचा दिवस आहे आणि सणासुदीचा दिवस असल्यामुळे कुठेतरी मुंबईकरांची गर्दी ही या टाउन साईडला कमी असताना दिसून येते. अगदी जे फक्त शासकीय कार्यालय आहेत तेच फक्त या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांचीच जी आहे या ठिकाणी लगबग जी आहे ती सातत्याने दिसून येत आहेत. अर्थातच मुंबईत असे अनेक मराठी आहेत ज्यांनी ज्यांनी बाहेरून आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय तर केली होतीच, पण मात्र ती कुठेतरी नियोजन जे आहे ते योग्य नाही झालं किंवा इतक्या मोठ्या संख्येने मराठा बांधव येतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याचा कुठेतरी अंदाज नव्हता. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मी पुन्हा एकदा दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मराठा बांधव स्वतःची तयारी जी आहे ती या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, कशा पद्धतीने संध्याकाळचं जेवणाची तयारी या ठिकाणी करताना दिसून येत आहे. तर मसाला भात हा त्यांचा आजचा मेन्यू या मुंबईच्या ठिकाणावर नाही, पण ज्या पद्धती ते सगळं चालू आहे, एकीकडे पाऊस पडतोय, ताडपत्रीच्या सहाय्याने त्यांनी कुठेतरी आपलं छत बनवलेलं आहे, गॅस सिलेंडर आहे, एक मोठं भांडं आणलेलं आहे आणि या ठिकाणी जेवण बनवणं जे आहे संध्याकाळचं सुरू आहे. गावाकडे जेवण जे आहे ते लवकर होत असतं. त्यांच्यासोबत देखील बोलण्यासाठी आपण जाऊयात. दादा, तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही धाराशिवहून आलो, कळंब तालुका हिंगणगाव गाव आहे आमचं. अर्थातच तुम्ही इथे जेवण बनवत आहात. किती जण आहेत आपल्या या ट्रक मध्ये आणि किती दिवसांचं राशन तुम्ही घेऊन आले आहात? आमच्या टेम्पोमध्ये 15-20 जणांचं सामान आहे आणि आम्ही आता जोपर्यंत पाटील उठत नाही तोपर्यंत इथं थांबणार आहेत. अर्थातच तुम्ही त्यांच्या सोबतच तुमचा प्रवास सुरू केला होतात का? आणि आता आपल्याकडे किती राशन राहिले, किती दिवसांचं राशन जे आहे आपल्याकडे उपलब्ध आहे? आम्ही पाटला सोबतच मुंबईला आलो. आमच्याकडे आणखीन भरपूर राशन आहे, काही कमी नाही आमच्याकडं. सगळं घेऊन आलो गावाकडून आम्ही येताना. अर्थातच तुम्ही सणासुदीचे दिवस आहेत, एकीकडे तुम्ही जेवण बनवत आहात, घरच्यांची आपल्याला काही आठवण येते का? मराठा बांधव तर आपला परिवार आहेच, पण आपल्या घरच्यांची, कुटुंबियांची आठवण येते का? मराठा आरक्षण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. घरच्याच्या समस्येसाठी, येणाऱ्या भवितव्यासाठी जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मनोदादाशिवाय आम्ही मागं हटणार नाहीत. आणि जरी राशन कमी पडलं तरी गावाकडून राशनची सुविधा होणार आहे, गावाकडून आणखीन बांधव येणार आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा दादाबरोबर असाच चालू राहील. अर्थातच कविता, कशा पद्धतीने यांची भावना आहे ती आपण बघू शकतो. एकीकडे जेवण बनवणं जे आहे ते त्यांच्याकडनं सुरू आहे. 15 जणांचं जेवणाची सोय जी आहे ती छत खाली होताना दिसून येत आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. रॅशन कमी जरी पडलं तरी गावाकडनं पुन्हा एकदा मागू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती त्यांनी त्यांच्याकडनं दिसून येत आहे. प्रामुख्यानं कृषक समाज याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आहे, बऱ्याच मोठ्या संख्येने शेतकरी आहेत, त्यामुळं आपली सोय स्वतः करणं हे शेतकऱ्यांसाठी फार कठीण बाब नसते आणि ते या तयारीनं झालेले आहेत. आणखीन काही दिवस कदाचित लागले मुंबईमध्ये राहण्यासाठी तर आम्ही आमच्या अन्नधान्याची सोय करू
करू शकतो हा विश्वास सगळ्यांना आहे. मुद्दा हा आहे की जी मागणी ते घेऊन आलेले आहेत ओबीसीमधनं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही मागणी राज्य सरकार मान्य करतंय का, आणि ती मागणी जर मान्य केली तर राज्य सरकारची पुढची पावलं काय असतील हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. अर्थात राज्य सरकारच्या वतीनं याबाबत अद्याप कोणतेही ठोस स्पष्टीकरण किंवा कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाहीये. पुन्हा एकदा ज्योत्स्नाकडे जाऊयात. ज्योत्स्ना, स्टेजच्या आजूबाजूला काय घडते? वेळ संपत आलेली आहे. आंदोलनाला दिलेली नवीन जी परवानगी मागितली होती त्याचंही उत्तर कदाचित आतापर्यंत मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे निश्चित तुझ्या आजूबाजूला लगबग दिसत असेल किंवा चलबिचल असणार आहे की पुढे काय, पुढच्या काही मिनिटांमध्ये काय? अगदी बरोबर आहे. आपण एका बाजूला बघतोय की स्टेजवरती जे आहे मराठा समाजाचे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या आराम करत आहेत, कारण अनेक दिवसापासूनचा प्रवास करत ते आहेत. ते या मुंबईच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते आणि त्याचबरोबर आपण बघतोय की दुसरीकडे जे आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं मुंबईच्या आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. मुंबई महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जे आहेत त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवरती भेट घेतली आणि एकूणच गणपतीचे दिवस आहेत, मुंबईचा खूप महत्त्वाचा आणि मोठा सण आहे आणि अशात या ठिकाणी जे आहे ते गावाकडून आलेले मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मराठा आंदोलक जे आहेत त्यांना 20 अटी शर्तींसह या आजच्या मोर्चाची, मात्र एकाच दिवसाच्या मोर्चाची संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या मोर्चाची परवानगी दिली होती. मात्र संध्याकाळी 6 नंतर काय, या परवानगीचं उत्तर मात्र जे आहे ते अद्यापही मनोज जरांगे पाटील यांना किंवा त्यांच्या टीमला अजून मिळालेलं नाहीये. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना एक बाजू सकारात्मक सांगितले की आंदोलन जे आहे ते सकारात्मक पद्धतीनं आणि शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सुरू आहे. मात्र या आंदोलनाची वेळ वाढवण्याची मागणी जी आहे सातत्याने मनोज जरांगे पाटील असो किंवा त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते असो सातत्याने मागणी करत आहेत. आणि इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस सकाळी माध्यमांशी बोलले तेव्हा त्यांनी हे सुद्धा म्हटलं की आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही, अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. तर त्यामुळे प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती बिघडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये. कारण दुसऱ्या बाजूला आपण बघतो की मनोज जरांगे पाटील हे सुद्धा कायदा सुव्यवस्था राखण्याचीच भाषा करत आहेत. जे कोणते आंदोलक जे आहेत ते विनाकारण जर गोंधळ घालत असतील तर त्यांना आवरण्याचं काम सुद्धा, त्यांना आव्हान सुद्धा जे आहे ते मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यामुळे आंदोलन हे शांतते पद्धतीनेच झालं पाहिजे, मात्र आम्हाला आमच्या आंदोलनाची वेळ जी आहे ती वाढवून द्यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते सुद्धा करत आहेत. मात्र राज्य सरकारकडनं असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं असो किंवा पोलीस प्रशासन असो यांच्याकडनं कोणाकडनंही अद्याप ही अधिकारिक जी एक नोटीस किंवा एक जी परवानगी जी यावी लागते ती अद्याप ही आलेली नाहीये. 6 वाजण्यासाठी अवघा काहीसा वेळ आहे. 6 नंतर ज्यावेळेस मुंबई पोलिसांवरती आपण बघतो की ताण पडू शकतो. एका बाजूला मुंबईमध्ये जे आहे ते गणपतीची गर्दी, अनेक लोक जे आहेत ते संध्याकाळचे जे आहे ते गणपती बघण्यासाठी बाहेर पडत असतात, सार्वजनिक गणपती बघण्यासाठी. दुसरीकडे चाकरमाने जे आहेत ते घरी जाण्यासाठी जे आहेत ते बाहेर पडत असतात. आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असो, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असो, मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी सुद्धा तेवढीच गर्दी आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्यांची गर्दी सुद्धा तेवढीच आहे आणि मुंबईच्या CSMT आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावरती मोठ्या संख्येनं कविता आपण या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. तर दुसरीकडे संपूर्ण आझाद मैदान जे आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं, मोठ्या जल्लोषामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मुंबईच्या ट्रॅफिकवर याचा प्रचंड परिणाम झालेला आहे आणि तुम्ही हा महत्त्वाचा मुद्दा सांगितला की मुंबईमध्ये येणारं ट्रॅफिक असू देत किंवा मुंबईच्या बाहेर जाणारं ट्रॅफिक असू देत, दोन्ही ट्रॅफिकवर याचा प्रचंड मोठा परिणाम झालाय. पण जो मुद्दा आणखी एक तुम्ही उपस्थित केला तो म्हणजे पोलिसांचा. मुंबई पोलिसांवर या सगळ्याचा निश्चितपणे प्रचंड ताण असणार आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येनं लोक इतक्या महत्त्वाच्या परिसरामध्ये जर फिरत असतील तर मुंबई पोलिसांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आहे. जे पोलीस कर्मचारी आजूबाजूला दिसतात त्यांची संख्या पुरेशी आहे का? अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? अजून किती वेळ हे आंदोलन असं सुरू राहिलं तर मुंबई पोलीस त्यांना सुरक्षा देऊ शकतात किंवा ही परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकतात? आपण बघतोय की जर आपण रेल्वे पोलिसांपासून सुरुवात केली तर मुंबईच्या रेल्वे स्थानक ज्या ठिकाणी आहे ते रेल्वे पोलीस बल जे आहे ते लावण्यात आलेलं आहे. दुसरीकडे जर आपण बघतोय की सणासुदीसाठी जे एक्स्ट्राचे पोलीस मागवले जातात ते तर मुंबईमध्ये सुरक्षा देतातच आहे. मात्र आजच्या आंदोलनाची एकूणच संख्या पाहता आंदोलनकर्त्याची तर मुंबई पोलिसांवरती अतिरिक्त ताण हा खूप जास्त पडलेला आहे. आपण बघतो की स्टेजच्या अगदी आसपास जे आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस या ठिकाणी इथे तैनात करण्यात आलेले आहे. आझाद मैदानाच्या पूर्ण आझाद मैदानाला जे आहे ते पोलिसांचा वेढा घालण्यात आलेला आहे. मात्र जेव्हा 6 नंतरची वेळ
संपून जाईल तेव्हा मात्र या पोलिसांचा अतिरिक्त ताण जो आहे तो जास्त पटीने वाढणार आहे. कारण परवानगी आंदोलन करण्याची परवानगी जी आहे त्याची वेळ संपलेली आहे. त्यामुळे हे जे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते नेमके कुठे आणि कोणत्या दिशेने जातील, ट्रेननी प्रवास करतील, बसनी प्रवास करतील, अनेक सारे खाजगी वाहतूक जे आहेत व्यवस्था केली आहे ते जातील. आणि आपण बघतो की अनेक सारे आंदोलक कविता जे आहेत ते ज्यावेळेस या मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत तर परवानगी भलेही त्यांना 6 वाजेपर्यंतची मिळालेली असेल, मात्र तयारी त्याची आपण बघतोय की अगदी तयारीनिशी आलेले आहेत, अन्नधान्य घेऊन आलेले आहेत. त्यामुळे आंदोलक जे आहेत ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. पण मुंबई पोलीस आणि मुंबई ट्रॅफिक पोलीस यांचा आज खूप चॅलेंजिंगचा दिवस आहे. कारण परवानगी जर लवकरात लवकर मिळाली नाही किंवा 6 नंतरची परवानगी नाकारण्यात आली तेव्हा मात्र पोलिसांना इथे आलेली गर्दी पांगवणं हे पोलिसांसाठी जे आहे ते खूप मोठं चॅलेंज ठरणार आहे. कारण संपूर्ण परिसर जर आपण या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी मी उभी आहे, यापासून 1 इंच पुढे जाणं म्हणजे हा जो परिसर आहे तो संपूर्ण फक्त मीडियासाठी ठेवण्यात आलेला आहे. यातून बाहेर सुद्धा पूर्ण म्हणजे जिथे मनोज जरांगे पाटील यांचा जो स्टेज आहे त्याच्या पूर्ण आजूबाजूला जो आहे ते बॅरिकेड्स लावलेले आहेत. मुंबई पोलीस तर सुरक्षा देतच आहेत, त्याचबरोबर सकल मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते संयोजक जे आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती वाढतच चाललेली आहे. दुसरीकडे आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील असो किंवा मुंबई पोलीस प्रशासन असो, राज्याचे मुख्यमंत्री असो, शांततेचं आवाहन करत आहेत. मात्र गर्दी पांगवणं, कारण डोक्यावरती सातत्याने सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ट्रॅफिक जॅम आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे 6 नंतर त्यांची भूमिका काय घेत आहेत. कारण जर त्यांचं असं म्हणणं असेल की मी जे आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, ही मनोज जरांगे पाटील यांची माध्यमांशी बोलताना भूमिका होती. तेच माध्यमांच्या माध्यमातून जे आहे ते सरकारला सांगण्याचा प्रयत्न करत होते की आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हा स्टेज सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही. त्यामुळे मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्या याच मागण्या घेऊन अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे आंदोलन जे आहेत त्याचं 6 नंतर नेमकं काय होईल, एका बाजूला पोलीस प्रशासन आहे, दुसऱ्या बाजूला बरोबर आहे. कारण आता मुख्यमंत्री आहे 6ला आणि फारसा वेळ शिल्लक भूमिकावरती राहिलेला ठाम नाहीये, असेल. हार्डली मनोज 40 जरांगे मिनिटं पाटील शिल्लक जे राहिलेली आहेत. या त्यामुळे ठिकाणी या पोहोचलेले 40 आहेत. मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा नवीन परवानगी मिळते का, की मनोज जरांगे पाटील परवानगी न मिळता सुद्धा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणारच या भूमिकेवर ठाम राहतात. याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आणि तुम्ही जसं सांगताय आझाद मैदानामध्ये प्रचंड गर्दी आहे, आजूबाजूला हलायला जागा नाहीये, पाऊस पडतोय, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये 6 नंतरची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचंच बारीक लक्ष आहे. त्या दृष्टीनं जी काही हालचाल तिथे होईल, ज्या काही अपडेट्स येतील ते जाणून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत येऊच. या सगळ्या खडतर परिस्थितीमधनं या सगळ्या अपडेट्स आमच्याबद्दल ज्योत्स्ना पोहोचवत आहे. खूप खूप धन्यवाद.